नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। इथे मी बटाटे उकडत घातले होते आणि थोडं पाणी घालून त्याला उकडत ठेवलं। सँडविच बनवायचं होतं मुलींना खायला आणि ह्यांना काही सँडविच आवडत नाही म्हणजे पावचे पदार्थ ते खातच नाही। त्यांच्यासाठी अशा 2 भाकरी बनवून घेतल्या होत्या ज्वारीच्या। त्याबरोबर मटकीची भाजी मी इथे बनवली होती। मटकीची भाजी काही लक्षात नाही मला दाखवण्याचं। आधी भाकरी बनवून घेतल्या, म्हटलं फक्त सँडविचवर आपल्याला पण होणार नाही, एखाद्या वेळेस भूक लागली तर भाकरी लागेल म्हणून एक एक्स्ट्रा बनवली। 2 भाकरी इथे छान पद्धतीने मी बनवून घेतल्या होत्या। आता हा व्हिडिओ 2 दिवसाच्या शूटचा आहे, अगोदरच्या दिवशी संध्याकाळचा आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळचा, कारण दिवसभरात शूट करायला वेळच मिळाला नाही, मुलींना थोडं करणं, बाहेर जाणं वगैरे। सँडविचसाठी इथे मी थोडेसे पाव तव्यावरती गरम करून घेतले होते बटर लावून आणि बटाट्याचं स्टफिंग त्याला केलं होतं। पिवळा बटाटा बनवतो आपण तो घेतला, त्याच्यावरती थोडंसं चीज वगैरे किसून घातलं आणि बटर लावून त्याला पाव शेकून घेतलं। व्हेजिटेबल सँडविच पण त्यांना आवडतं, पण मला ते घरचं स्पेशली बनवता पण येत नाही आणि आवडतही नाही। एवढं छान प्रकारे म्हणजे छान टेस्ट त्याची येत नाही, जसं ते बाहेर असतं तशी टेस्ट घरी येत नाही। मग घरी असंच दिलेलं बरं, म्हणून मग हे सगळ्यांना आवडतं पण आणि बनवायला पण इझी पडतं। त्यामुळे हे अशा पद्धतीने मी बनवलं होतं बटाट्याचं स्टफिंग देऊन आणि याची पण टेस्ट बऱ्यापैकी छान आहे। तुम्ही पण कधीतरी बनवून बघा, छान लागतं। त्याला बटर वगैरे लावून छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलं, कारण ते क्रिस्पी खायलाच त्यांना आवडतं, त्यामुळे ते कमी गॅसवरच भाजावं लागतं। एकदम घाई गडबड करून जमत नाही, थोडासा वेळ द्यावाच लागतो त्याला क्रिस्पी होईपर्यंत। अशा पद्धतीने सँडविच वगैरे भाजून घेतलं, त्याला मधनं कट केलं आणि लगेच मुलींना सर्व केलं होतं मी। त्यांना काय चटपटीत खायला असल्यावर मस्त छानच लागणार, मग खूप छान म्हणत होते। नंतर इथे मी घेतलं होतं मिरची पावडर भरायला, त्यासाठी इथे काचेच्या बरणीमध्ये लोंगा आणि खाली बुडाशी थोडंसं मीठ घातलं होतं, कारण मिरची पावडरला अशा प्रकारे टाकलं, थोडं खाली मीठ असलं की त्याला जाळी वगैरे होत नाही असं म्हणतात। हे मला माझ्या आईने सांगितलं होतं, त्यामुळे मी अशा पद्धतीनेच मिरची पावडर भरते। 2 बरण्या इथनं मी डीमार्टमधून आणल्या होत्या मिरची पावडर भरण्यासाठी आणि मम्मीने हा मिरची पावडर मला गावाकडून पाठवली होती। मी 2 बरण्या 2 किलो मिरची पावडर असेल या हिशोबाने घेऊन आले, पण तिने बघा इथे किती मिरची पावडर मला पाठवली। अजिबात ही या 2 बरण्यांमध्ये बसली नाही। शेवटी मला त्यांना स्टीलच्या डब्यातच ठेवावं लागलं। म्हटलं आता जे स्टीलच्या डब्यात मी ठेवणार ते ते लवकर यूज करून घेईल आणि जे काचेच्या बरण्यांमध्ये मी भरलं ते मी नंतर वापरेल जेव्हा थोडंसं स्टीलमधलं संपल्यानंतर, कारण त्याला लगेच जाळी नाही होणार, याला काचेच्या याला त्याला होईल। अगोदरही माझ्याकडे काचेची बरणी नव्हती, असा स्क्वेअर टाईपमध्ये डब्बा होता। मग तो घेताना मला प्रॉब्लेम व्हायचा की मी तो हातात घेतला की मला भीती वाटायची की पडेल का काय। आधीच माझ्याकडून खूप फुटतूट होत असते, अजिबात क्रॉकरी माझ्याकडे राहत नाही, त्यामुळे मी ते फंद्यातच पडत नाही, घेण्याच्या पण आणि ठेवण्याच्या पण, कारण ते माझ्या हाताला टिकतच नाही, धडपडून कुठेतरी पडणार। ग्लासचे तर कितीतरी सेट होत असतील माझे, त्यामुळं मी ते काचेच्या वस्तू सहसा टाळण्याचा प्रयत्न करते। पण अशा काही गोष्टी असतात की त्या आपण नाहीच ठेवू शकत। याच्यामध्ये लोणचं झालं, मिरची पावडर, त्यानंतर थोडासा लाल मसाला वगैरे बनवतात गावाकडे, तो मसाला पण काचेमध्ये ठेवला की त्याला किडे जाळे वगैरे होत नाही, आणि तसं बाहेर ठेवला की इकडचं वातावरणही अजिबात चांगलं नाही आहे, लगेच त्याला जाळं बिळं लागून जातं वरती। आणि फ्रीजमध्ये तरी काय काय ठेवणार ना आपण, फ्रीजमध्ये राहतं व्यवस्थित, पण त्याच्यामध्ये नाही ठेवू शकत। नंतर असा दुपारी भूक लागल्यानंतर थोडा मसाले भात बनवला होता आणि संध्याकाळचा स्वयंपाक इथे करायला घेतला होता। चपात्यांचं पीठ मी मळत होते, साधी चपाती आणि मसूर डाळीची भाजी करायची होती। पीठ मळलं, त्याच्यानंतर थोडंसं किचन वगैरे मी क्लीन करून घेतलं होतं इथं चपात्या करण्यासाठी, कारण थोडंही घाण पडली की नंतर त्याच्यावर स्वयंपाक करण्याची इच्छा होत नाही। किचन थोडं क्लीन असलं की जरा फ्रेश वाटतं बनवण्यासाठी। आणि कुणाकुणाला असं होतं काय माहिती, मला सारखं ते कपडा घेऊन फिरवण्याची सवय असते। इथे मी छानपैकी कांदा असा कट करून घेतला होता, त्यानंतर टोमॅटो कोथिंबीर घेतला, तो पण कट केला। तर लसूण निवडायचा थोडासा कंटाळा आला, त्यामुळे स्किप केलं, म्हटलं जाऊ द्या, आजच्या दिवस साधं सिंपल बनवून खाऊ, बघू छान लागते की नाही टेस्टला। मग इथे लगेच तेल गरम करून त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो फ्राय केलं चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। आजच्या दिवस म्हटलं साधी सिंपल भाजी बनवूया आणि खाऊयात, काय प्रॉब्लेम नाही, एखाद दिवशी चालतं आहे असं तरी। त्यानंतर इथे कांदा लसूण मसाला 2 चमचे आणि मिरची पावडर, नंतर हळद मी टाकली, याच्यामध्ये थोडंसं पाणी सोडलं आणि ह्या पाण्यामध्ये 2-3 मिनटं मसाला थोडा शिजवून घेतला।
त्यानंतर धुवून मसूरची डाळ थोडीशी पाण्याने वॉश केली आणि ती टाकली त्याच्यामध्ये, कोथिंबीर टाकली थोडी आणि मसूरची डाळ घातली आणि गार पाणीच सोडलं होतं. तर गरम पाणी सोडलं की भाजी चांगली होते, पण गारच सोडलं, म्हटलं होऊन जाईल. कंटाळा आला होता थोडंसं संध्याकाळच्या टायमाला, त्यामुळे आज जरा चाललं होतं. पण ते बनवणं तर आहेच आपल्याला, कितीही कंटाळा केला तरी लेडीजला कामं काही सुटत नाही. तोपर्यंत इथे मला माझ्या बहिणीने भेंडी कट करून दिली होती मुलींसाठी, कारण त्या काय डाळ खाणार नाही. कृष्णाली खाते, पण तिची मुलगी थोडी छोटी आहे म्हणून तिला फिक्की भाजी लागते. मग तिच्यासाठी भेंडी घेतली होती ते बनवायला. पण तिचं तोपर्यंत तिला पेशन्स नव्हते, खूप भूक लागली होती. मग तिला सॉस चपाती खायला दिली आणि भेंडी तशीच फ्रीजमध्ये परत डब्यामध्ये भरून ठेवली. म्हटलं आता ही तर खाईल मसूरची डाळ, तिच्यासाठीच तिच्यासाठीच भेंडी इथे बनवायची होती. पण तिचं सॉस चपाती खाऊन पोट भरलं. मग म्हटलं चला जाऊ द्या. अशाच पद्धतीने साधा मेनू इथे संध्याकाळचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय.